Okay, friends, I'm Dr. Hinawani and today for Marathi scholarship grade 4, our today's topic is मणी आणि त्यांचे अर्थ. आपण लास्ट लेक्चरला वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बघितले होते. आता मणी हे जे आहेत हे पण एक प्रकारचा शब्दसमूहच आहे, पण त्याचा अर्थ न होता वेगळा अर्थ होतो, तर त्याला मणी असं म्हणतात. ओके, अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून विचित्र काहीतरी घडतं. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. तर अशा प्रकारच्या या भरपूर म्हणी आहेत, जसं की असतील शीते तर जमतील भूते, आधी पोटोबा मग विठोबा. तर ह्या म्हणींचं रेकॉर्डिंग पण आहे माझं वेगळं. तर ते अशा भरपूर म्हणी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलीभाषेमध्ये वापरतो. तर इथे 58 म्हणींची यादी तुम्हाला दिलेली आहे. तर या म्हणींशी रिलेटेड अर्थ पण दिलेले आहेत. तर ते आपण लक्षपूर्वक आधी 2-3दा वाचून घ्या आणि मग सरावासाठी असलेले प्रश्न जे आहेत ते आपण सोडवायचे आहेत. ओके, तर सरावासाठीचे प्रश्न आपण डायरेक्टली घेणार आहोत, कारण भरपूर 3-4 सरावाचे प्रश्नांचे प्रकार इथे आपल्याला दिलेले आहेत. तर तुम्ही हे प्रश्न सोडवण्याच्या आधी म्हणी आणि त्यांचे अर्थ व्यवस्थित वाचा. आता पुढील प्रत्येक म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर पहिली म्हण आहे पालथ्या घड्यावर पाणी. म्हणजे ह्याचा मिनिंग होतो की कितीही एखाद्या व्यक्तीला समजवलं तरी ते जे करायचं तेच करणार. ओके, तर अर्थ दिलेले आहेत. केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे, आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. तर याचा अर्थ होतो केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचा अचूक पर्याय आहे. आता दुसरी म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. म्हणजे कोणी दुसऱ्याने केलेल्या याच्यामध्ये कोणी तिसरेच व्यक्ती येऊन राहते. तर आपण अर्थ बघूया. गरजेपुरतं गोड बोलणारा, अडण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही, अडाण्याला दुसऱ्याच्या कष्टांवर स्वार्थ साधणे आणि गर्विष्ठ माणसाचा गर्व केव्हा तरी उतरणे. तर आयत्या बिळावर नागोबाचा अर्थ होतो दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे. तर अशा प्रकारे म्हणी दिलेल्या आहेत आणि त्याचे अर्थ आपल्याला ओळखायचे आहेत. आता पळसाला पाने तीनच ही आपली पुढची म्हण आहे आणि अर्थ दिलेले आहेत. सर्व बाजूंनी सारखीच अडचणीची परिस्थिती, कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असते. एखाद्या झाडाला 3च पाने असणे, जसा विचार तशी स्वप्ने पडणे. तर इथे खरा अर्थ होतो कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. अशा अर्थाने पळसाला पाने 3च अशी म्हण ही वापरली जाते. आता पुढच्या 2 म्हणी दिलेल्या आहेत. काखेत कळसा आणि गावाला वळसा आणि न कर्त्याचा वार शनिवार. तर याचे अर्थ तुम्ही स्वतः ती जी यादी दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण दुसऱ्या प्रकारचा जो सरावाचा प्रश्न आहे तो आता बघूया. तर दुसऱ्या प्रकारच्या सरावाच्या प्रश्नामध्ये आपल्याला रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करायची आहे. ओके, नाचता येईना डॅश डॅश वाकडे अशी म्हण दिलेली आहे आणि पर्याय दिलेले आहेत मैदान, व्यासपीठ, अंगण आणि संगीत. तर खऱ्या म्हणीमध्ये नाचता येईना अंगण वाकडे असा म्हणीचं शब्दसमूह आहे, त्यामुळे अंगण हा योग्य पर्याय या ठिकाणी आहे. दगडापेक्षा डॅश डॅश मऊ. पर्याय दिलेले आहेत वीट, काच, भिंत आणि खाण. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे दगडापेक्षा वीट मऊ. ओके, कुऱ्हाडीचा डॅश डॅश गोतास काळ. तर पर्याय तुम्हाला दिलेले आहेत मार, ठोसा, भार आणि दांडा. तर अचूक उत्तर या ठिकाणी आहे कुऱ्हाडीचा दांडा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही जर ती यादी व्यवस्थित वाचली तर तुम्हाला ह्या म्हणी ज्या आहेत त्या पूर्ण करता येतील. गाढवाला डॅश डॅश चव काय. तर या ठिकाणी गाढवाला गुळाची चव काय अशी म्हण आपण म्हणतो. त्याचबरोबर झाकली मूठ सव्वा डॅश डॅश, मुलाचे पाय डॅश डॅश दिसतात, कानामागून आली आणि डॅश डॅश झाली,
दिव्याखाली अंधार. तर अशा प्रकारे उर्वरित 5, 6, 7 तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आपण पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे तो बघूया. तर पुढील अर्थ व्यक्त होणाऱ्या प्रत्येक म्हणीचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर पैशाने सर्व कामे साध्य होतात अशा अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर पर्याय दिलेले: सत्तेपुढे शहाणपण नाही, आवळा देऊन कोहळा काढणे, दाम करी काम, आज रोख उद्या उधार. तर या ठिकाणी योग्य म्हण आहे दाम करी काम. म्हणजे दाम म्हणजे पैसा आणि काम म्हणजे काम साध्य होणं. ओके. तर पैशाने सर्व कामे साध्य होतात. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. आणि पर्याय दिलेले आहेत: लहान तोंडी मोठा घास, गरज सरो वैद्य मरो, भीक नको पण कुत्रा आवर, बळी तो कान पिळी. तर इथे योग्य पर्याय आहे लहान तोंडी मोठा घास. ओके. तर अशा प्रकारे अर्थावरून तुम्हाला योग्य ती म्हण ओळखायची आहे. तिसरं तुम्ही स्वतः ट्राय करा. चौथं आपण घेऊया. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. पर्याय दिलेले आहेत: दुरून डोंगर साजरे, इकडे आड तिकडे विहीर, बुडत्याचा पाय खोला, रात्र थोडी सोंगे फार. तर इथे योग्य पर्याय आहे इकडे आड तिकडे विहीर. म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. 5वं आणि 6वं तुम्ही ट्राय करू शकतात. आपण शेवटचा जो सरावाचा प्रश्न आहे तो आपण बघूया. उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटून 5वं अक्षर कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि या अक्षर दिलेली आहेत: ले, गे, ले, ने, ला, बो, सु, की. तर त्या ठिकाणी म्हण तयार होते: लेकी बोले सुने लागे. आता शेवटून 5वं अक्षर म्हणजे ह्याच्यामध्ये 2, 4 आणि हे ले जे आहे हे शेवटून 5वं अक्षर या ठिकाणी होतं. त्याच्यामुळे ले हा योग्य पर्याय आहे. आता खालील दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील चौथं अक्षर आपल्याला ओळखायचं आहे. आणि श, सा, दे, श, त, वे असे अक्षरं दिलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कुठली म्हण तयार होते ते ओळखायचं आहे. तर देश तसा वेश अशी म्हण या ठिकाणी तयार होते आणि याच्यातलं चौथं अक्षर तुम्ही ओळखू शकतात. ओके. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधले अक्षर आपल्याला ओळखायचे आहेत. आणि तुम्हाला प, ती, ला, ने, पा, न, सा, च, ळ अशी अक्षरं दिलेली आहेत. तर तुम्ही याच्यापासून अर्थपूर्ण म्हण तुम्ही स्वतः तयार करायचा प्रयत्न करा आणि त्यानुसार त्याला तुम्ही त्याच्यातलं मधलं अक्षर कुठलं आहे ते ओळखू शकतात. कारण ही जी म्हण आहे ती सुरुवातीच्या पण सरावाच्या प्रश्नांमध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे म्हणी व त्यांचे अर्थ ह्याच्यावर रिलेटेड आपण सराव बघितला. म्हणी आणि त्यांचे अर्थ मी वेगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. तर ते तुम्ही ऐकू शकतात जेणेकरून तुम्हाला ते वाचता यायला सोपं पडेल.